अध्याय 36 परान्न दोष धर्माचरण. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. नामधारक सिद्धयोग्यांच्या पाया पडून भक्तिभावानं हात जोडून म्हणाला, स्वामी तुमचा जय जयकार असो. या संसार सागरातून सर्वांना सुखरूप तारून नेण्यास तुम्हीच समर्थ आहात. तुम्ही अविद्यारूप अंधार नाहीसा करणारे प्रत्यक्ष सूर्य आहात. मी आजपर्यंत अज्ञानरूपी अंधारात झोपलो होतो, पण कृपासागर अशा तुम्ही मला जागं केलं. अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारे तुम्ही भास्कर आहात. तुम्ही मला गुरु म्हणून लाभल्यानं मी हा भवसागर तारून गेलो आहे. पुढे काय झालं ते श्री गुरुचरित्र सांगण्याची कृपा कराल का? श्री गुरुचरित्रामृत कितीही ऐकलं तरी माझं मन तृप्त होत नाही. श्री गुरुचरित्रामृत कितीही ऐकलं तरी माझं मन तृप्त होत नाही. अधिक ऐकण्यास मी आतुर झालो आहे. नामधारकानं अशी विनवणी केली असता सिद्धयोगी म्हणाले, आता पुढची कथा लक्षपूर्वक ऐक. श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरात असताना त्यांचं महात्म्य सर्वतोमुखी झालं. ते सगळं मी सांगू लागलो तर ते कधीच संपणार नाही. श्री गुरूंच्या सर्व लीला सांगणं कुणालाही शक्य होणार नाही. मी तुला सारांश रूपानं सांगतो ते ऐक. त्या गाणगापुरात एक बहुश्रुत वेदज्ञ ब्राह्मण होता. तो कर्ममार्गी होता. परमज्ञानी होता. तो कुणाकडून दान घेत नसे, कुणाच्याही घरी भोजनासाठी जात नसे. तो कुणाशीही वादविवाद घालत नसे. तो चुकून सुद्धा कधी खोटं असत्य बोलत नसे. तो नेहमी 5 घरी कोरडी भिक्षा मागून पोट भरत असे. त्याची पत्नी त्याच्या अगदी उलट होती. ती सदैव उद्विग्न असे. पतीशी नेहमी भांडण करीत असे. अन्नाची मोठी लोभी होती. त्या काळी गाणगापुरात अनेक श्रीमंत लोक येत असत आणि सहस्र भोजन घालीत असत. गावातले असंख्य ब्राह्मण तिथं भोजनासाठी जात असत आणि त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन सहस्र भोजनाचं रसभरीत वर्णन करीत. ते ऐकून ती स्त्री मनातल्या मनात म्हणे, माझं नशीबच खोटं. मला स्वप्नातही असलं गोड धोड खायला मिळत नाही. या दरिद्री ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठी चूकच केली. केवळ याच्यामुळे मला भोजनाला जाता येत नाही. माझं पूर्वजन्मीचं पाप म्हणूनच मला हे दारिद्र्यात दिवस काढावे लागतायत. गावातल्या इतर बायका किती भाग्यवान, त्यांना त्यांच्या पतीबरोबर भोजनाला जाता येतं. माझा पती कधीही परान्न घेत नाही, त्यामुळे मला भोजनालाही जाता येत नाही. माझं नशीबच फुटकं, दुसरं काय. परमेश्वरा मी काय करू, असं ती नेहमी दुःख करीत असे. असंच एकदा एका श्रीमंत माणसानं आपल्या पितरांच्या श्राद्धानिमित्त गाणगापुरात ब्राह्मण भोजनाचा बेत आखला होता. त्यानं गावातील अनेक दाम्पत्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं होतं. ते पाहून ती ब्राह्मण स्त्री आपल्या पतीला म्हणाली, आज आपल्या गावात एका श्रीमंत ब्राह्मणानं पितृश्राद्धानिमित्त सुग्रास भोजन द्यायचं ठरवलं आहे. आपणही त्या भोजनाला जाऊया ना. निदान एक दिवस तरी चांगलं गोड धोड खायला मिळेल. तिथं वस्त्र आणि दक्षिणाही मिळणार आहे. मला तिथं जाण्याची फार इच्छा आहे. तुम्हाला जायचं नसेल तर मला तरी जाण्याची परवानगी द्या. त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, परान्न न घेण्याचं माझं व्रत आहे, त्यामुळे मी मुळीच येणार नाही. तुला जायचं असेल तर खुशाल जा. त्यानं अशी परवानगी देताच ती भोजनासाठी म्हणून त्या श्रीमंत गृहस्थाकडे गेली. तिला पाहून तो गृहस्थ म्हणाला, तुम्ही एकट्या कशा आलात? मी दाम्पत्य भोजन घालत आहे. तुमचा पती कुठे आहे? भोजनासाठी तुमच्या पतीलाही घेऊन या. हे ऐकताच तिच्या पुढे मोठाच प्रश्न उभा राहिला. इथं भोजनाचं निमंत्रण आहे हे दाम्पत्याला, आणि पती तर परान्न घेत नाही. तो येणार नाही. तो आला नाही तर मला एकटीला भोजन मिळणार नाही. आता काय करावं? मग ती श्री गुरु नृसिंह सरस्वतींकडे गेली. त्यांच्या पाया पडून ती म्हणाली, स्वामी, गावात दाम्पत्य भोजनाचा कार्यक्रम आहे. माझा पती परान्न घेत नाही म्हणून तो येत नाही. आपणच त्याला समजावलं तर तो माझ्याबरोबर भोजनासाठी येण्यास तयार होईल. तिचं हे बोलणं ऐकून श्री गुरूंना हसू आलं. मग ते तिच्या पतीला म्हणाले, अरे, तुझ्या पत्नीला मिष्टान्न खाण्याची तीव्र इच्छा आहे, म्हणून तू तिच्याबरोबर भोजनाला जा. तू तिची इच्छा पूर्ण कर, कारण कुलस्त्रीचं मन कधीही खिन्न असू नये. श्री गुरूंनी असं सांगितलं असता तो ब्राह्मण हात जोडून म्हणाला, स्वामी, परान्न न घेण्याचा माझा नियम आहे.
परंतु तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. जो आपल्या गुरुची आज्ञा मानत नाही त्याला भयंकर अशा रौरव नरकात जावं लागतं, म्हणून मी पत्नीबरोबर भोजनाला जाईन. मग श्री गुरूंचा निरोप घेऊन ते दाम्पत्य भोजनासाठी गेले. आज आपल्याला सुग्रास भोजन मिळणार या विचारानं त्या ब्राह्मण स्त्रीला मोठा आनंद झाला. ती दोघं पानांवर बसली. वाढणं सुरू झालं. भोजनाला सुरुवात झाली. त्यावेळी त्या ब्राह्मण स्त्रीला एक विलक्षण अशुभ दृश्य दिसलं. आपल्या पानातील अन्न डुकरं आणि कुत्रे खात आहेत. ते दृश्य पाहून घाबरलेली ती स्त्री एकदम पानावरून उठली. भोजन करत असलेल्या इतर ब्राह्मणांना आणि आपल्या पतीला आपण काय पाहिलं ते सांगितलं. मग ती आपल्या पतीसह घरी परत आली. ती पतीला म्हणाली, तुम्ही कुत्र्यानं आणि डुकरानं उष्ट केलेलं अन्न खाल्लं असं मला दिसलं. मला याबद्दल क्षमा करा. तुम्ही नको नको म्हणत असतानाही मी तुम्हाला भोजनाचा आग्रह केला, माझंच चुकलं. हे ऐकून त्या ब्राह्मणाला अतिशय राग आला. तो दुःखानं म्हणाला, माझं दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर मी भोजनाला आलो. माझा नेम तर मोडलाच, शिवाय कुत्र्यानं आणि डुकरानं तोंड लावलेलं अन्न मला खावं लागलं. त्यानंतर तो ब्राह्मण पत्नीसह श्री गुरूंच्याकडे आला. दोघांनी श्री गुरूंना भक्तिभावानं नमस्कार केला. तेव्हा श्री गुरु हसत हसत त्या ब्राह्मण पत्नीला म्हणाले, काय परान्नाचं सुख कसं वाटलं? परान्न घेत नाही म्हणून तू सदैव आपल्या पतीला नावं ठेवत होतीस ना. आता तरी तुझी इच्छा पूर्ण झाली ना. श्री गुरु असं म्हणाले असता ती स्त्री श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाली, स्वामी मला क्षमा करा. मी खरोखर अज्ञानी आहे. माझ्या हव्यासापायी माझ्या पतीचा व्रतभंग झाला. मी त्यांना हट्टानं परान्नासाठी नेलं. मी मोठाच अपराध केला आहे. मला क्षमा करा. मग तो ब्राह्मण श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाला, या माझ्या पत्नीमुळे माझा नेम मोडला. ही माझी पत्नी नाही, वैरिणी आहे. हिच्यामुळं माझ्या हातून नेम मोडण्याचं पाप घडलंय. आता मी काय करू? त्यावर श्री गुरु हसून म्हणाले, चिंता करू नकोस. तू तुझ्या पत्नीची परान्नाची वासना पुरवली आहेस. आता तिचं मन तृप्त झालं आहे. आता ती पुन्हा कधीही परान्नाची इच्छा करणार नाही. शिवाय तू तिकडे भोजनासाठी गेलास तो आमच्या आज्ञेनं, त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही. आता मी तुला आणखी एक सांगतो. जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्ध कर्माच्या वेळी योग्य ब्राह्मण मिळाला नाही, त्याचं ब्राह्मणाअभावी कार्य अडून राहिलं, तर तू त्याच्याकडे भोजनाला जावंस. त्यामुळे तुझ्या हातून धर्मकार्यच घडेल. पण अशा वेळी तू गेला नाहीस तर त्याचा शाप तुला लागेल. श्री गुरूंनी असं सांगितलं असता त्या ब्राह्मणानं श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला आणि कुणाकडे अन्न घ्यावं, कुणाकडे भोजनास जाऊ नये असं विचारलं असता श्री गुरु म्हणाले, कोणाकडे भोजनाला जावं ते प्रथम सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. आपले गुरु, शिष्य, वैदिक ब्राह्मण, आपले मामा, सासरे, सख्खे भाऊ, सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष लागत नाही. एखादा ब्राह्मण ब्राह्मणाविना अडला तर त्याच्या घरी भोजन घ्यावं. त्यावेळी गायत्री मंत्र जप करावा, म्हणजे कोणताही दोष लागत नाही. आता अन्न वर्ज करण्याची घरं सांगतो. त्याचं सविस्तर विवेचन स्मृतिचंद्रिकेत केलं आहे. ते खूप मोठं आहे, पण मी तुला सारांश रूपानं सांगतो, ते ऐक. आपल्या आई वडिलांकडून आपली सेवा करून घेणारा, धनलोभी, आपल्या बायका मुलांचे हाल करणारा, गर्विष्ठ, चित्रकार, मल्ल असलेला ब्राह्मण, वीणावादक, समाजानं बहिष्कृत केलेला, याचक वृत्तीचा, स्वतःची स्तुती करणारा, परनिंदा करणारा, क्रोधी, पत्नीनं टाकलेला, तामसी वृत्तीचा, कंजूष, दुराचारी, ढोंगी, व्यभिचारी, निपुत्रिक, विधवा स्त्री, स्त्रीच्या अधीन असलेला पुरुष, ब्राह्मण असून सोनार काम करणारा, अतियज्ञ करणारा, लोहार, शिंपी, धोबी, दारू तयार करणारा, आपल्या जारासोबत राहणारी बाहेर ख्याली स्त्री, चोर, कपटी, पतिताकडून धन घेणारा, सौदागर, देवभक्ती न करणारा, जुगारी, स्नान न करता भोजन करणारा, संध्यावंदन न करणारा, कधीही दानधर्म न करणारा, आपल्या पितरांचे श्राद्ध कर्म न करणारा,
दांभिकपणे जप करणारा, पैसे घेऊन जप करणारा, दुसऱ्यावर केलेले उपकार बोलून दाखवणारा, व्याजानं पैसे देणारा, विश्वासघातकी, कुलपरंपरा मोडणारा, हिंसक, खुनी, आशाळभूत, परान्न घेणारा, पंचमहायज्ञ न करणारा, घरच्या अन्नाची निंदा करणारा आणि परान्नाची प्रशंसा करणारा, पंचमहायज्ञ न करणारा, घरच्या अन्नाची निंदा करणारा आणि परान्नाची प्रशंसा करणारा, परगृही राहणारा, अशा लोकांच्याकडे कधीही भोजनास जाऊ नये. अशा ठिकाणी भोजनास गेल्यास त्या त्या यजमानाचे दोष आपल्याला लागतात, म्हणून अशा यजमानाच्या घरी भोजन घेऊ नये. त्याऐवजी भूमिदान, सुवर्णदान, गज, अश्व, रत्नदान केल्यास दोष लागत नाही. परान्न घेतल्यामुळे जसे दोष लागतात त्याचप्रमाणे परस्त्री गमन केल्यास नरकवास भोगावा लागतो. अमावास्येला परान्न घेतल्यास मासपुण्य जातं. आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनास जाऊ नये. त्याचप्रमाणे सूर्यचंद्रग्रहणाच्या दिवशी अन्न घेऊ नये. सोयर किंवा सूतक असलेल्यांच्या घरी भोजन करू नये. ब्राह्मणांनी जर आपला आचारधर्म पाळला तर त्याला कधीही दैन्य दारिद्र्य भोगावं लागत नाही. सर्व देवदेवता त्याच्या अंकित होतात, त्याला महासिद्धी प्राप्त होतात. आजकाल ब्राह्मण उन्मत्त झाले आहेत, म्हणून त्यांना दैन्य दारिद्र्य भोगावं लागत आहे. श्री गुरूंनी असं सांगितलं असता त्या ब्राह्मणानं मला आचारधर्म सांगा अशी विनंती केली असता श्री गुरु म्हणाले, पूर्वी नैमिषारण्यात सर्व ऋषीमुनी यांनी पराशरांना हाच प्रश्न विचारला होता. त्यावेळी पराशरांनी सर्वांना आचारधर्म विस्तारपूर्वक सांगितला होता, तोच मी तुला थोडक्यात सांगतो. प्रत्येकानं पहाटे लवकर उठावं, गुरुस्मरण करावं, ब्रह्मा विष्णू महेश यांचं ध्यान करावं, सूर्यादी नवग्रहांचं स्मरण करावं, सनकादिकांचं स्मरण करावं, प्रातस्मरामीनं प्रारंभ होणारे प्रातस्मरणीय श्लोक म्हणावेत. हे सर्व अगोदर शौचमुखमार्जन करून हातपाय धुवून स्वस्थ बसून करावं. स्नानापूर्वी आणि नंतर आचमन करावं. त्याचप्रमाणे झोपण्यापूर्वी, उठल्यावर, भोजनापूर्वी, भोजनानंतर, जांभई किंवा शिंक आल्यावर, लघुशंका आणि शौच केल्यावर, वात सरला असता, वाईट दृश्य दिसलं असता आचमन करावं. आचमनासाठी पाणी मिळालं नाही तर डोळे आणि कान यांना स्पर्श करावा. ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ सूक्ष्म रूपात अग्नी, वायू, अपोदेवता, चंद्र, सूर्य, वेद आणि वरुण या 7 देवता असतात. डोक्यावर उपर्ण बांधून जानवं उजव्या कानात अडकवून नैऋत्य दिशेस शौचास बसावं. खाली मान घालून बसावं. दिवसा उत्तरेकडे आणि रात्री दक्षिणेकडे तोंड करून बसावं. मौन पाळावं. इकडे तिकडे पाहू नये. उभ्यानं लघुशंका करू नये. शौचास पाणी नाही मिळालं तर मातीनं स्वच्छता करावी, पण हे केवळ अपवाद म्हणून. नुसत्या मातीवर किंवा हिरव्या गवतावर बसू नये. मातीनं हात स्वच्छ करावेत. यानंतर स्नानविधी सांगितला आहे. स्नान केव्हा करावं, स्नानासाठी कोणतं पाणी वापरावं, कोणतं योग्य कोणतं अयोग्य हेही सांगितलं आहे. स्नानानंतर कोणती वस्त्र परिधान करावीत, भस्म आणि चंदन कसं लावावं ते सांगून संध्यावंदन, गायत्री मंत्र, त्यातील 24 अक्षरं, त्यांच्या देवता, गायत्री ध्यान, गायत्री जप, जपासाठी योग्य वेळ, आसन, जप करताना कसं बसावं, ओंकाराचा दैवी अर्थ इत्यादी सर्व तपशिलानं सांगितलं. पंचमहायज्ञ, वैश्वदेव का करावेत, कसे करावेत, तर्पणाचे प्रकार कोणते इत्यादी दैनंदिन कर्मकांड सविस्तर सांगितलं. अन्नदानाचं महत्त्व, अतिथीचं स्वागत कसं करावं, अतिथी सेवेनं कोणतं पुण्य मिळतं, अतिथीची उपेक्षा केल्यानं कोणता दोष लागतो हे सांगून भोजनपत्र कशी असावी, कोणत्या दिशेनं तोंड करून भोजनास बसावं, भोजनापूर्वी आचमन, चित्राहुती, प्राणाहुती कशा द्यायच्या, भोजन कसं आणि किती वेळात करायचं, कोणाबरोबर भोजन करायचं, कुठं भोजन करायचं, कुठं करू नये, अन्न उष्ट केव्हा होतं, रात्री भोजनाच्या वेळी दिवा प्रज्वलित का ठेवावा, भोजनानंतर पाणी कसं प्यावं, कसं पिऊ नये, कोणतं पाणी घ्यावं, भोजन संपल्यावर हात कसे धुवावेत, चुळा किती भराव्यात, कोणत्या वेळी कोणत्या तिथीला काय खावं, काय खाऊ नये, भोजनानंतर तांबूल का खावा, कुणी खावा इत्यादी बारीक सारीक गोष्टींविषयी सूचना केल्या असून झोपण्याचा विधीही सविस्तर सांगितला. स्त्री संग केव्हा करावा, केव्हा करू नये,
इत्यादी संपूर्ण कर्मकांड शास्त्राच्या आधारे सांगितलं. एकूणच आदर्श जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन केलं. नैमिषारण्यात पराशरांनी सर्व ऋषीमुनींना जो आचारधर्म सांगितला तो श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला नीट समजावून सांगितला. मग श्री गुरु त्याला म्हणाले, या आचारधर्माचं निष्ठापूर्वक पालन केलं असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तो पूर्ण सुखी होतो. अशा रीतीनं श्री गुरुचरित्रामृतातील परान्नदोष धर्माचरण नावाचा अध्याय 36 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.